त्या जागेवरून ह्या जागेला 600 फूट अंतर आहे. तरी पण त्या शिखराची सावली हिथं उलटी दिसते. हिथं उलटी. महिषासुर को वध करते पार्वतीने किंवा ते डेमन असुर आहे, राक्षस आहे, हे महिषासुर मर्दिनी इन मैसूर. कुणाची भीती. शिवाजी महाराज की जय. सुप्रभात. कालचा माणूस फक्त हम्पी फिरून झालेला आहे आणि आजचा आमचा एक जिथं स्टे आहे तिथं आसपासचा पी आज आम्ही कवर करणार आहोत. आज हम्पीमधील आमचा शेवटचा दिवस आहे आणि आता आम्ही विरूपाक्ष मंदिर दर्शनासाठी निघालो आहोत. आपल्याला तिथून आधी कुठे कुठे जायचं आहे? आजच्या आमच्या दिवसाचा असं प्रयोजन आहे की विरूपाक्ष मंदिरात लवकर दर्शन घेऊन आम्ही विरूपाक्ष मंदिराचा समोर राजा रस्ता आहे, त्याच्यासमोर एक मंदिर आहे अच्युतराय मंदिर आणि त्याला लागूनच यंत्रोद्धारक हनुमंत मंदिर आणि आजूबाजूचा परिसर आम्ही तिकडे जाऊन आज एक्सप्लोर करणार आहोत. हम्पीतलं मेन मंदिर हाच आहे. हा मंदिरचं नाव विरूपाक्ष टेम्पल आणि आतलं देवाचं नाव विरूपाक्ष. दुसरं एक नाव आहे पंपापती. पंपा मीन्स पातीचा हजबंड, पती मीन्स हजबंड, पंपापती. आणि विजयनगर राजाचे कुलदेव. डावीकडं विष्णू लक्ष्मी काळी साडी, उजवीकडे ब्रह्मा सरस्वती तीन कपल, शंकर पार्वती विष्णू लक्ष्मी ब्रह्मा सरस्वती. हे साखळी आहे बघा. साखळीच्या वरच्या भागाला 5व्या शतकात नैसर्गिक रंगाचा वापर करून मंदिराच्या सिलिंगवर ही जी चित्र काढलेली आहे ही अतिशय सुंदर अशी आहेत. अर्जुन माशाचा डोला फोडत असतानाचे चित्र तुम्ही बघू शकता. विरूपाक्ष मंदिर हे हम्पीमधील सर्वात जुनं असे देवस्थान आहे. आजही तेथे नित्यनेमाने रोज पूजा अर्चना होत असते. टायमिंग्स त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. आता ते एम्ब्लम, रॉयल एम्ब्लम त्यांचा सिक्का होता. हे बघा राजचिन्ह. इकडे बघा. हा मंदिराचं म्हणजे विरूपाक्ष मंदिराचं पुढचं भाग त्याला गोपूर म्हणतात. गोपूर 165 फूट उंची आहे. त्या जागेवरून ह्या जागेला 600 फूट अंतर आहे. तरी पण त्या शिखराची सावली हिथं उलटी दिसते. हिथं उलटी. विदाउट एनी ग्लास मिरर, काच नाही, काही नाही. लाईट अँड लेंथ त्याचं काय हे आहे ना, लेंथ अँड लाईट. उजाडाच्या प्रकाशाने दिसते. हम्पी हे टेकड्या आणि डोंगराच्या मध्ये वसलेले आहे. मूळ शहर तुंगभद्रा नदीकाठी आहे. येथील शिल्पे आजूबाजूच्या डोंगरातील ग्रॅनाइटच्या दगडांनी बनली आहेत. लक्ष्मी हत्तीन. लक्ष्मी हत्तीन. अरे बाबा. मंदिराच्या आत मोठं गोपुरम तसेच एक मोठे दीपस्तंभ
आणि एक मोठे स्वयंपाकघर आहे. आता आम्ही निघालो आहोत यंत्रोद्धारका हनुमान मंदिराकडे. हम्पी हे युनेस्कोने भारतातील एक जागतिक वारसा स्थान म्हणून घोषित केलेलं आहे, म्हणजेच वर्ल्ड हेरिटेज साईट. हम्पी फिरताना जागोजागी रस्त्याच्या बाजूला ही छोटी छोटी मंदिरं, शिल्प ही आपल्याला दिसत असतात. आता आपण यंत्रोद्धारक हनुमंत मंदिरात आलेलो आहोत. इकडं आता आम्ही जात आहोत अच्युतराय मंदिराकडे. एक पुष्करणी ओलांडून या मंदिरात जावं लागतं. अच्युतराय विष्णू मंदिराचे 2 भले मोठे प्रवेशद्वार पार करून आपण आत प्रवेश करतो. आत प्रवेश केल्यावर आपल्याला भव्य मोठं सभामंडप दिसतं. या सभामंडपाच्या प्रत्येक खांबावर विष्णूचे अवतार, शंकर, सूर्य, दुर्गा यांची सुंदर शिल्पे कोरलेली आहेत. हम्पीवरनं तर आम्ही निघालेलो आहोत परत हॉस्पिटलला आणि तिकडनं बदामीला ट्रेनने जायचं आमचं ठरलेलं आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. हम्पीकडून आम्ही हॉस्पिटलवर आता निघालो आहोत बदामीला आणि बदामीला आता आम्हाला इथून जवळजवळ 3.5 तासात पोहोचू. हम्पी आमचा मनोरंजन बघून झालेला आहे. एक घेतला ना मी आता माझा व्हिडिओ यायला ना केली जाताना. बालवण्णा बालवण्णा बाळांनो आय एम एटिंग बाळवण्णा. बाळवण्णा नाही बाळांना. बाळूअण्णा आम्ही बदामीला उतरलो असून आता बदामीच्या स्टेशनवरून हॉटेल शोधत आहोत. म्हणजे आम्ही हॉटेल आनंदमधून बदामी येथून आता आम्ही प्रयाण करतोय ते बनशंकरी मंदिरामध्ये. आपला मराठा सरदार म्हणजे या मंदिराची कथा सांगता येतील. आम्ही कधी पण करत होतो इकडे मराठ्यांचं अस्तित्व कसं, तर आपला एक सरदाराने हे मंदिर बांधलेलं आहे. आम्ही जिकडे राहतोय तिथून फक्त 4 किलोमीटर अंतरावर आहे. चला आता आपण बनशंकरी मंदिराला भेट देऊ. भेटूया. फायनली आम्ही माता शाकंभरी म्हणजे बनशंकरी देवीच्या अंगणात आलेलो आहोत. अतिशय सुंदर वातावरणामध्ये आम्ही इकडे प्रवेश करत आहोत. समोर दिसतो आता देवीच्या दर्शनासाठी आम्ही सर्वजण दिसतोय. आता झाले संध्याकाळचे 6:30. बघूया किती वेळ लागतो, आजूबाजूला काय आहे का. आता तुम्ही ऐहोलला उतरलेलो आहोत आणि इथून तिकीट घेतलेले आहे आणि आतमध्ये आता मेट्री करतो. ऐहोल येथील आम्ही आता प्रवास केला आहे. आजचा आमचा दिवस 4था. आमच्या खरं तर बकेट लिस्टमध्ये हा आजचं हे स्थान नव्हतं. आम्ही आता आलेलो आहोत ऐहोळे येथे. ऐहोळे येथे तर बरेच जणांना माहिती नसेल, ऐहोळे हे पूर्णपणे मंदिरांसाठी प्रसिद्ध असलेलं असं हे प्रेक्षणीय स्थळ आहे. इकडे आपण बघणार आहोत, पाठीमागे बघतोय आपण, पाठीमागे आहे दुर्गादेवी मंदिर आहे. जास्त मंदिरे आपण परिसरामध्ये आहेत, पण काही जी महत्त्वाची मंदिर आहेत ते आम्ही आज बघणार आहोत. तर चला आपण आज पूर्ण ऐहोळचा आपण दर्शनाचा लाभ घेऊ ऐहोळच्या. ये गांव का नाम बोलते हैं ऐहोळे. ऐहोळे बहुत पुराना हिस्टोरिक नाम है. ऐहोल में हमको इतिहास में बहुत प्रसिद्ध है. ऐहोल में आपको दिखाने के लिए मोर देन 125 टेम्पल है अभी भी देखने के. ऐहोल दिखाने के लिए एक दिन हो सकते हैं. इट टेक मोर देन 1 डे. सर 125 टेम्पल बना के मोर देन 1500 ईयर्स वो पूरा टाइम. वो देखो जी वो चालुक्य जमान में 125 टेम्पल दिखाने के लिए अलग अलग स्टाइल है, डिफरेंट स्टाइल ऑफ टेम्पल चालुक्य. इसलिए ऐहोल के बारे में बोलते हैं. ऐहोल भारतीय वास्तुशिल्प कला का पेडल का दौर बोलते हैं. द क्रेडल ऑफ
Indian temple architecture. Yeah, it means the temple whole components परिकल्पना in all over India first item नहीं है. इसलिए अहिवाले के बारे में बोलते हैं अहिवाले प्रयोगशाला. 20th century? 5th century. 5th century. प्रयोगशाला. This is school of architecture. आपण बोलते हैं मुखा मंडप. मुखा मंडप the every time the all time Google paper है. The Mukha Mandap is very important of the impression of the temple. This is Mukha Mandapa, the front wall, the pillar. Those so many purposes there. It is called Mithuna purpose. असे म्हणतात की ऐहोळे हे स्थापत्यशास्त्रात शिल्पकलेचे KG किंवा स्कूल म्हणजे शाळा आहे. म्हणजे येथे शिल्पकलेचे शिक्षण दिले जात होते. येथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची मंदिरं, सभामंडपे, गर्भगृहे बघायला मिळतात. 1, 2, 3, 4, 5. It's called Panchashaka. Panchashaka. Pancha is 5. The Shaka is branches. The 5 branches. The first one, Makala Shaka, we have seen the musicians. So many musicians. Alankar, okay. And here, चलिए बाहर आपको क्लियर चलेगा. This is Swati. This is the Shiva, Lord Shiva. The very simple. The Shiva vehicle, Nandi, tiger skin. Tiger skin है. वध करने के बाद जब विष्णु became जोर से हंस रहे, हैप्पी से, इसलिए विक्टोरियस, विजय राशि में. पीछे का उत्तरायण में आफ्टर जनवरी आते हैं. जनवरी. मकर संक्रांति की बात. Just you have seen the ventilation, PT, अलग-अलग है डिजाइन. ये 12 है मंथ्स है. ये 6 है ना सीजन है. Yes. Lord is God, Lord Vishnu. बराहा it means pig. मानव का देह है, मुख है pig का. ये दूसरे बड़ा होकर किसी के लिए बनाते हैं ना, वो विष्णु का सेकंड वाइफ है, भूदेवी. पृथ्वी का. ये भूदेवी का ना हिरण्यकशिपु के ब्रदर हिरण्याक्ष ने भूदेवी को उठाकर किडनैप करके इस कारण महिषासुर मर्दिनी. महिषासुर को वध करते हैं पार्वती ने. ही वॉज ए डेमन. असुर है, राक्षस है. ये असुर को राक्षस को मारने के लिए देवी पार्वती को ब्रह्मा, विष्णु, शिव त्रिमूर्ति ना आयुध पाकर उसको मर्दन करते हैं. इसलिए महिषासुर मर्दिनी. इन महिषासुर येथील शिल्पकलेचे हे विश्व बघून खरोखरच मन हरपून जाते. येथील सर्वही शिल्प बघताना मनाला एक वेगळ्याच विश्वात रमल्याची अनुभूती सारखी येत राहते. जस्ट हाउ टू मेक राउंड दोज डेज नो ज्योमेट्री बॉक्स पूरा परफेक्ट पीस बने. ये पूरा पत्थर ना ऊपर चिकन ऊपर नीचे गिर गया. आपण बऱ्याच ठिकाणी लाकडाच्या शिड्या बघतो, पण हे लाडखान मंदिरामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण असे भाग कोणता आहे तर आपण बघतोय ती शिडी पूर्णपणे दगडाची आहे. लाडखान मंदिरामध्ये जे एक शिल्प प्रताप तुम्हाला दाखवतोय ना, एक आनंदी जोडपं तुम्हाला इकडे दिसतोय. आणि प्रताप उलट्या साईडला दाखव तर एकमेकांच्या लाता घालणारे पण इकडे जोडपे आहेत. नवरा बायको का? नवरा बायको. आमचे काही मित्र इथे थांबलेले आहेत, काही मित्र तिकीटं काढण्यासाठी गेलेले आहेत. आता आपण आपलं एक अतिशय सुंदर ठिकाणाला भेट देऊन आपण आता चाललेलो पट्टदकला इथे सगळ्या मंदिरांना भेट द्यायला आपण चाललो. चालुक्य राजांचा भरभराटीचा काळ जो पूर्ण होता त्या भरभराटीच्या काळामध्ये या सगळ्या वास्तू उभारलेल्या आहेत. हा आहे गलगनाथ मंदिर. रचना, मुख्य मंडप आणि खांब, सभा मंडप आणि ऐहोळे हे शिल्पकलेचे शाळा किंवा स्कूल असेल तर पट्टडकल हे शिल्पकलेचे कॉलेज म्हणजे महाविद्यालय आहे. येथे संगमेश्वर मंदिर आणि मल्लिकार्जुन मंदिर हे प्रमुख आकर्षणं आहेत. तुम्ही जो चालू केला
तुम्ही जो आता शिलालेख समोर पाहतायत ना, खूप मला तर वाटते किती 8-9 फुटाचा असेल ना, 9 फुटाचा असेल. हा शिलालेख 1162 मधील आहे. यातील उल्लेखानुसार राजा चामुंड याची पट्टराणी देमला देवी आणि त्याचा मुलगा अचिदेव हे पट्टदकळेश्वर येथे राज्यभोग असताना त्यांनी विजयेश्वर मंदिराच्या पूजेसाठी आणि येथे होत असलेल्या सांस्कृतिक कामासाठी देणगी केली असा हा शिलालेखामध्ये माहिती कोरलेली आहे. तर आपण आता आलेलो आहोत. समोर जो मंदिर दिसतं त्या मंदिराचं नाव आहे विरूपाक्ष मंदिर. असंच एक मंदिर आपण कुठे पाहिलं? हंपी येथे. असं म्हणतात की पंढरपूरला आल्यानंतर असं पांडुरंगाचं दर्शन घेणं बंधनकारक आहे. तसंच तुम्ही पदक्कलला आल्यानंतर या विरूपाक्षाचं मंदिराचं दर्शन घेतलंच पाहिजे. त्याच्याशिवाय तुमची पदक्कल वारी पूर्ण होऊ शकत नाही. आठव्या शतकात केलेले येथील हे कोरीव काम, तसेच येथील नक्षीकाम, तसेच येथील शिल्प हे अतिशय सुंदर अशी आहेत. शेकडो वर्षानंतरही हे संपूर्ण कोरीव काम तसेच या वास्तू छानपणे अशा टिकून राहिलेल्या आहेत. पदक्कलमधून जवळजवळ आमचं बऱ्यापैकी सगळं बघून झालेलं आहे. खरं तर पदक्कल हे असं स्थळ आहे ना, तिकडे एक दिवस पण कमी आहे. तुम्ही काय पाहू आणि काय ठेवू अशी आपली अवस्था होते. तरी पण आम्ही पदक्कलचा समारोप करतोय आता. मित्रांनो, कसं वाटलं पदक्कल? विलोभनीय आहे. लोकांचं एक असं प्रेक्षणीय हे स्थान आहे. बघूया तिकडे काय तिकडे कुठला आणखी आता आम्ही निघालो आहोत बदामीच्या किल्ल्याकडे. बदामी फिरताना सहजच एक प्रश्न मनाला पडला की या ठिकाणाला बदामी हे नाव का बरं पडले असेल. स्थानिकांना येथे विचारलं असता असं लक्षात आलं की येथील सर्व डोंगर, येथील सर्व दगडे, मंदिरं, शिल्प या सर्वांचा रंग हा बदामी रंगाचा आहे आणि यावरूनच या ठिकाणाला बदामी हे नाव पडलं असेल. बदामी किल्ला हा एक साधारण छोटेखानी किल्ला आहे. किल्ल्याच्या रचनेत चौक्यांसह गोलाकार तटबंदी आहे. संपूर्ण पायरी मार्ग अतिशय सुंदर आहे. काही ठिकाणी डोंगर खणून मार्ग केलेला आहे. साधारण 30 मिनिटात आपण गडावर पोहोचतो. हर हर जय भवानी, छत्रपती संभाजी महाराज की, राजमाता जिजाऊंचा. गड चढताना गडावर गर्दी नसल्यामुळं अतिशय प्रसन्न आणि शांत असं वाटत होतं. एक वेगळीच मनशांती लाभल्याची ही अनुभूती होती. बदामी किल्ल्यावरून आम्हाला एक अविस्मरणीय सूर्यास्ताचं दर्शन झालं. आमचा मित्र दिनेश याने जणू तानाजी मालुसरेंसारखा बुरुज चढून सर केला. बदामी किल्ल्याच्या पठारावर आम्ही आता पोहोचलेलो आहोत आणि बदामीचा किल्ला बघताना आणि इथला मनमोहक नजारा बघताना मन प्रसन्न होत आहे. आज खरं तर दिवसभर आम्ही खूप फिरलो. हो नाही करता आम्ही बदामीच्या किल्ल्यावर आम्ही पोहोचलो आणि इकडे आल्यानंतर आम्ही सूर्यास्ताचा जो काय आम्ही अनुभव घेतला ना, ते शब्दात सांगता येणार नाही. किल्ला हा आपण जो फिरतोय ना, हा किल्ला चालुक्यांच्या राज्याच्या भरभराटीच्या कालामध्ये बांधला गेला आहे. त्याचं इसवी सनाच्या भरपूर आधीपासूनच हा किल्ला बांधलेला आहे. पण आम्ही आमच्या क्रिकेट लिस्टमध्ये हा किल्ला ॲड केला. त्यामुळे खरोखर सगळ्यांना म्हणजे एक वाटतं समाधान आहे, अंतर खूप समाधान आहे आम्हाला. आता आम्ही या किल्ल्याच्या मंदिराकडे जातोय. किल्ल्यावर डोंगराला पडलेली ही दरी म्हणजे एक निसर्गाचा चमत्कारच म्हणावा लागेल. गडावर गेलो की मनात एक वेगळ्याच भावना असतात आणि ह्या भावना कधी कधी मनातून बाहेर पडतात.
धर्मापायी प्राण घेतल हाती सुरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत तलवारीशी लगीन लागल चढली वेडी प्रीत संकट घेऊन घेईल जशी पहाडी छाती देव देश धर्मापायी प्राण घेतल हाती सुरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती जिंकावे का कटून मरावे हेच आम्हाला ठाव जिंकावे का कटून मरावे हेच आम्हाला ठाव लढून मरावं मरून जगावं हेच आम्हाला ठाव लाख संकट घेऊन घेई तशी पहाडी छाती देव देसन धर्मापायी प्राण घेतल हाती आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची हर हर जगराज रौद्र प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस गो ब्राह्मण प्रतिपालक मुघल दल संहारक हिंदू धर्म रक्षक श्रीमान राजे छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवराज जय भवानी जय शिवराज आता आम्ही बदामी किल्ल्याच्या पठारावर आलेलो आहोत आणि वरून संपूर्ण बदामी शहराचा परिसर आपण पाहू शकतो. नाही हा योगायोग कसा जुळून आला मला नाही. संकेतने मला आता आठवण करून दिली की सकाळी आपण आदित्य मंदिर बघितलं आणि आता आपण अगस्त्य तीर्थ बघतोय. हा काहीतरी देव दुर्लभ क्षण मी माझ्या मित्रांबरोबर अनुभवतोय याचा मला जास्त आनंद आहे. आता उद्या आम्हाला त्या लेण्या बघायच्या आहेत बदामी लेण्या तर उद्या भेटूया. चला आता आम्ही निघालो आहोत बदामी येथील लेण्या बघायला निघालो आहोत. पाच दिवसापूर्वी आमचा हम्पी बदामी प्रवास सुरू झालेला आज शेवटाकडे आलेला आहे आणि आता आमचा शेवटचा दिवस आहे आणि हा आमचा शेवटचा पॉईंट आहे. या पॉईंटचं नाव आहे बदामीच्या लेण्या आणि तुम्ही बघू शकता या इकडे बदामी लेण्या दिसत आहे आणि आता आम्ही बदामीच्या लेण्या चढण्यासाठी आणि हे आहेत आमचे ड्रायव्हर त्यांनी 2 दिवस आमची उत्तमरित्या सेवा केलेली आहे. धन्यवाद. ऐहोले हे शिल्पकलेची शाळा आहे तर पट्टक्कल हे शिल्पकलेचे महाविद्यालय मानले जाते तर बदामी हे शिल्पकलेचे विश्वविद्यालय आहे असे मानले जाते. बदामीच्या लेण्या या प्रामुख्याने 7व्या शतकातील कोरलेल्या अशा लेण्या आहेत. ह्या लेण्या 4 गुफांमध्ये विभागलेल्या आहेत. नटराज, विष्णू, वराह अवतार आणि जैन लेणी अशा या 4 लेण्यामध्ये त्या विभागलेल्या आहेत. पहिली लेणी आहे नटराज जी शंकरास समर्पित केलेली आहे. ये टाइप ऑफ आर्किटेक्चर इंडिया में गुप्त के अवसर नहीं मिलता है बट पर्पजली ये देखो सर 18 हाथ का नटराज है. आप घुमा देखा सर नटराज का आप 4 4 8 देखा 3 3 6 देखा 5 5 10 देखा सर 9 into 9 + 9 81 डांस काय सर भरतनाट्य कुचिपुडी कथकली लंगाकला इंडियन क्लासिकल डांस क्या क्या है सब उसको मिलता है. कोई अवेलेबल सर एक हाथ से एक हाथ बाया हाथ से ये दाया हाथ से तक परमिट कॉम्बिनेशन कर सकते. मुद्रा आहे का सर? मुद्रा सर सगळी मुद्रा तिकडे बघा सर मुक्ती मुद्रा तिकडे बघा गजहस्त मुद्रा अभय मुद्रा वरद मुद्रा चिन्ह मुद्रा डमरू मुद्रा कटक मुद्रा तुलसी मुद्रा स्वान मुद्रा हर परमिट कॉम्बिनेशन करताना 81 मुद्राचा तपास मिळत आहे.
शोका बेटा कंडो बाजा बनाए, सुना बेटा कंडो की डांस कराए। आप डगुड़सी देखो, आपका महाराष्ट्र में बहुत पेट बड़ा है। इधर में 6 पैक है सर। चालू के गणपति 6 पैक है सर। ये देखो सर, लंडन में डांस कराए। इट्स वंडरफुल आर्किटेक्चर। ये टाइप आप इंडिया में घूम किया हुआ 18 का नटराज नहीं दिखता है सर वो क्या बजा है क्या बाजा बजा ड्रम सर। आजकल बैंकॉक का आदिशेष नागा दक्षिण पवन में ये पार्वती बरमुडा डाला, बरमुडा और है वेल बंदी बनाया। ये बुल में बैठा है, आप लोग बुलेट में बैठता हूँ, बुल नहीं बुलेट है। ये देखो सर बैठने का स्टाइल बरमुडा है। वो कॉस्ट्यूम्स कोरियोग्राफीज देखो, वो टाइम में क्या टाइप रहता था सर। वो बुल नहीं बुलेट है, बुल का बुलेट बनाया। वो ये टाइप हमारा बाप का टाइम है। ये टाइप रहता था हमारा माँ बुलेट है। वो टाइम में कामदार का पैसा नहीं देता था, वाटर सिस्टम ओनली चावल देता था। फेस्टिवल टाइम में ओनली गोल्ड कॉइन सिल्वर कॉइन देता था। वो टाइम का हाजिर है सर। ये देखो सर लिखा है सर 1,85,000 टोटल है सर। ये इधर मार्किंग ये लोगों का दुसरी लेणी आहे विष्णूचं वराह अवतार. अतिशय सुंदर अशी ही लेणी आहे. हे विष्णूचं बलिप्रतिपदेचं शिल्प आहे. बीटी डांस के वो बैंड बजावर का ड्रेस था पहला। हमारा आज तक ब्रिटिश वाला है ना, ये टाइप ऑफ ड्रेसिंग होता है सर। कॉटन कट किया ये देखो सर। सर ये देखो सर, ये बलिपाड्या बलिप्रतिपदा मालूम है? महाराष्ट्र में बलिपाड्या करता है दिवाली के बाद। हरने के बाद टीपू से ऊपर जाके और एक वॉच टावर बनाया। वॉच टावर एक चैनल बनाया सर। ऊपर जाने का रास्ता है, बहुत ऊपर एक्सरसाइज किया हमने। वो टाइम में टीपू है ना, अन्ना क्या है पेंटिंग कलर मिक्स करायसाठी पॅलेट तिसरी लेणी आहे अनंत अशी विष्णू. गुजराती का पर्स लाचा और लेगिंग्स लाचा जिले देखो सर मराठी कोली ड्रेस कोणी ड्रेस मी आहे कोली गरुड वाहन कलर रहता है एक तमिळनाडू कपल ये ना आसाम में मेघालय टाइप येस वो देखो सर आसाम में सर। ये देखो सर कर्नाटक का पर्स ये बेलूर सलामानी का कर्नाटक कपल्स बोलो बघा बेलूर ओके केरला टाइप कपल गोवा तीकोट गोवा काय चौथी लेणी आहे ती जैन लेणी आहे जी बाहुबली यांना समर्पित आहे. नक्कीच आम्ही सगळ्या बदामी लेण्यांना भेट दिली. आम्हाला पूर्ण सगळं लेण्या आम्हाला फिरून आणणारे आमचे प्रसन्न काका यांनी ज्या पद्धतीने सगळं सांगितलं ना, तर आमची यात्रा जी हम्पी बदामी आयहोल पदक्कल सगळी सुफल संपूर्ण झालेली आहे. इकडे आता आपल्याला कुठे जायचं आहे? आता आपण जाणार भूतनाथ मंदिराकडे आपण जातोय. भूतनाथ मंदिराचा परिसर अतिशय शांत सुंदर असा आहे. आम्ही बदामी लेण्यांना भेट देऊन आलोय. तर बदामी लेण्यांच्या जवळच आपण अगस्त्य तीर्थ पाहतो. अगस्त्य सरोवराच्या काठी एक अतिशय सुंदर अशी शिवमंदिराची शृंखला इकडे आहे. त्यातीलच एक भूतनाथ मंदिर पाहायला आम्ही इकडे आलेलो आहोत. या मंदिरामध्ये मूर्ती अभंग झाल्यामुळे कोणती पूजा वगैरे करता येत नाही, पण हे मंदिराचं पूर्ण लाल रंगाच्या दगडात हा संपूर्ण मंदिर बांधलेला आहे. चालुक्यांच्या काळातच या मंदिराचं खरं तर वैभव होतं. पूर्ण या मंदिराचे जे मंडप दिसतोय असे मंडप म्हणजे दक्षिण भारताची पूर्ण ओळखच आहे. कासवावर उभी असलेली यमुना पाहायला मिळते. एका बाजूला लेण्या आणि दुसऱ्या बाजूला किल्ला आणि मधोमध हे भूतनाथ मंदिर आहे. येथील भिंतीवर छान असं कोरीव काम केलं आहे. जवळजवळ 5 दिवसाचा आमचा दौरा आता संपतोय.
किंवा त्याचा शेवट होत आहे. बदामी हम्पी शेवटचं स्थळ होतं बदामी आणि त्यातील शेवटचं हे ठिकाण आहे भूतनाथ मंदिर. तर आमचा संपूर्ण प्रवास हा अतिशय सुखद झाला. जे आमच्या बकेट लिस्टमध्ये नव्हते असेही आम्ही सगळे स्थळ ह्याच्यामध्ये आम्ही कव्हर केले. तर आता हा परिसर प्रत्येकाने आवर्जून बघावा असाच आहे. हम्पी बदामीचा वन्स इन लाईफ हा जादूही अनुभव प्रत्येकाने एकदा तरी अनुभवायलाच हवा. चला तर परत भेटूया.